पाहिजे ना आपल्याला. हो आज चार हो हो. वाजता आपण बंद करूयात. 4 वाजता, 3 ते 4 एकच तास ठेवूयात. अगदी अगदी अगदी. बिलकुल. चालेल. ते रोजच तसं कर सुचेता, कारण की अग- अधिक हा. महिना आहे. अधिक महिना आहे तर बाकीच्या बाकीचं वाचन आहे. अगदी अगदी बरोबर आहे ते. हो, हा, 4ला बंद कर. हो. चालेल. हं. जय श्री कृष्ण. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सुरू करते. गीतेच्या 5व्या अध्यायाचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे म्हटलं तर कर्माच्या प्रांतातून कर्मयोग आचरित हो, आज 5वा ध्यानयोगाचं. अध्याय सुरू होणार आहे हो, 5व्याच अध्यायाचा. सगळ्यांसाठी. हा, 5वा अध्याय आज सुरू होणार आहे. आणि हा. कुठलं पुस्तक आहे त्याच्यातून वाचतायत ते पण सांगा. स्वामी माधवानंदांचं आहे कर्मज्ञान योग हा. नावाचं पुस्तक. ही साधक संजीवनी आपल्याकडे सगळ्यांकडे आहे, त्यामुळे तुम्ही ते नंतरही रेफर करू शकता. हे पुस्तकं जी काही जणांकडेच असतात, प्रत्येकाकडे वेगवेगळं असतं, तर त्या वेगळेपणाचं आपल्याला कळलं तर मग साधक संजीवनीतून आपण वाचू शकतो असं मला वाटलं, म्हणून मी हे पुस्तक घेते. हो, सुरू चालेल करू. चालेल. प्रार्थना घे ना. हं. वसुदेव प्रार्थना गीतेच्या वसुदेव सुतन. हं. अच्छा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. आता या गीतेचा हा जो 5वा अध्याय आहे याचं वैशिष्ट्य काय आहे तर कर्माच्या प्रांतातून कर्मयोग आचरित ध्यान योगाचा अवलंबन करून योगी ज्ञानाच्या अवस्थेत कसा जातो याचं सुंदर वर्णन याच्यात केलेलं आहे. जणू एखाद्या पर्वतराजीच्या पायथ्याशी एखादी सुंदर नदी असावी. तिच्या अलीकडच्या भागात शेतातून नदीपर्यंत जाणारा मार्ग असावा. पलीकडे नदीपासून उंच डोंगरापर्यंत जाणारी अरुंद पाऊलवाट असावी. मार्ग व पलीकडची वाट यांना जोडणारा एक छान पूल असावा. तसा हा 5वा अध्याय आहे. कर्मयोगाच्या मार्गावरून चालत ध्यानयोगाच्या पुलावरून योगी ज्ञानयोगाच्या वाटेवर जात आहे आणि तिथून ज्ञानाच्या उंचीवर पोहोचत आहे असं या 5व्या अध्यायाचं त्रियोग दर्शन आहे. किती सुंदर वर्णन केलंय. इथे वर्णन केलेला योगी कर्ममार्गावरून चांगलाच प्रगत झालेला आहे आणि त्यामुळे ज्ञानस्थितीमध्ये तो कसा पोहोचतो पाहता येतं. ज्ञानी पुरुषांच्या अंतरंग स्थितीत आणि लक्षणांचं अप्रतिम वर्णन या अध्यायात आलं आहे. या वर्णनात स्वतःचे असे काही वैशिष्ट्य आहेच. गीतेत विविध अध्यायांमधून ज्ञानी पुरुषांची वर्णन दिली आहेत. पण या अध्यायात कर्मयोग ते ज्ञान या प्रवासाचं अतिशय सुंदर, सूक्ष्म आणि स्पष्ट दर्शन आहे. हे याचं आगळं वैशिष्ट्य आहे. तसंच कर्ममार्गावरून ज्ञानाच्या प्रांतात जाताना सत्वगुणाच्या स्थितीपासून गुणांच्या पलीकडच्या तत्वाची भेट घ्यायची असेल तर परमतत्वाशी एकरूपता अनुभवायची असेल तर 2 भागात वेगळेपणा निर्माण करणारी व्यक्तिमत्वाची नदी ध्यान योगाच्या पुलाने ओलांडावी लागेल. खूप सुंदर वर्णन केलं आहे आणि हे या अध्यायाने शिकवलेलं आहे, समजावून सांगितलंय आणि त्याच ध्यान योग प्रक्रियेचे विस्तारपूर्वक वर्णन करणाऱ्या 6व्या द्वाराकडे साधकाला अभिमुख करून हा अध्याय पूर्ण झालेला आहे. अभ्यासाच्या सोयीसाठी या अध्यायाचा 4 विभाग करण्यात आलाय. पहिला विभाग कर्मयोग आणि संन्यास किंवा सांख्य योग हे ज्ञानफळाकडे याचे 2 टप्पे आहेत असे सांगून संन्यास आणि योग समन्वय करणार आहे. संन्यास या शब्दाच्या ठिकाणी सांख्य हा शब्द योजून ही अवस्था म्हणजे ज्ञानस्थिती असं सांगितलं आहे. व्याख्या करताना संन्यासी या पदाऐवजी श्री भगवंतांनी त्याला नित्य संन्यासी असं म्हणून संन्यासी या शब्दाला एक झळाळी दिली आहे. यामुळे गीतेला अभिप्रेत असलेल्या संन्यास शब्दाचा अर्थ संन्यास आश्रम घेतलेली व्यक्ती हा होत नाही आणि गीतेतल्या संन्यासाची वस्त्रे ही केवळ विशिष्ट रंगाची अंगावर घालण्याची वस्त्रे नसून ते अंतःकरणावर चढलेलं अनासक्तीचं असं वस्त्र आहे.
हे दिव्य वस्त्र परिधान केलेला संन्यासी म्हणजे आत्मज्ञान ज्योती स्वरूप अत्यंत उत्क्रांत होत परिपूर्णतेच्या स्थितीत येणारा महात्मा आहे. सुखासुखी म्हणजे सहजासहजी सर्व बंधनातून मुक्त होणं. हा परिणाम म्हणजे याच्यात सांगताना सांगितलंय सुखम बंधात प्रमुच्यते. हा परिणाम सांगणाऱ्या नित्य संन्यासाच्या व्याख्येप्रमाणेच कर्म करून कर्माच्या बंधनात लिप्त न होणं, कुर्वन् अपि न लिप्यते, हा परिणाम सांगणारी योगयुक्ताची अप्रतिम व्याख्या देखील याच विभागात दिली आहे. हे जे पहिले 7 श्लोक आले त्याच्यामध्ये आलाय. आत्मस्वरूपाने आपण प्रकृती कर्म कर्तृत्वरहित तत्वस्वरूप आहोत. हा योगयुक्ताचा अकर्तृत्व, आत्मबोध, अलिप्तपणा आणि शांती सुख याचं वर्णन दुसऱ्या विभागात आहे. मग हा साधकाच्या दृष्टीने अनन्य साधारण कर्माचं कर्तृत्व सोडण्याच्या सूक्ष्म ज्ञान धारणांचं प्रात्यक्षिक कसं करावं हे या विभागात सांगितलंय. आणि 5व्या अध्यायातील या विभागात वर्णिलेलं संसारात राहून पाण्यातील कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहणारा योगी आणि त्याही पुढे 9 द्वारे असलेला देहरूपी नगरीत राहूनही आपल्या आत्मज्ञान स्थितीत स्वतंत्रपणे राहणारा ज्ञानयोगी हे फार सौंदर्यपूर्ण आणि विलोभनीय आहे. ज्ञानयोगाची लक्षणे, स्थिती, गती, विभाग, ज्ञानी महात्म्यांचे दैदिप्यमान दर्शन घडवितो. अंतःसुख, अंतराराम, अंतर्ज्योती या आणि अशा लक्षणांबरोबर सर्व भूतहिते रथः हे लक्षण त्या ज्ञानयोगाचे, विश्वबंधुत्वाचे, सर्वांबद्दलच्या आत्मीयतेचे लक्षण आहे. तर ब्रह्मनिर्वाण म्हणजे आत्मज्ञानाची सहज अवस्था, ही त्याची अंतिम गती होय असे सांगणारा हा विभाग आहे. 4थ्या विभागात संक्षिप्त योग दर्शन स्थिती प्राप्त होण्यासाठी कर्मयोगाच्या माध्यमातून सत्वशुद्धी साधलेल्या योग्याने आत्मज्ञान हे उद्दिष्ट ठेवून अष्टांग योगात सांगितलेल्या ध्यान योगाचा अवलंब कसा करावा हे 2 श्लोकात संक्षिप्तपणे सांगितलं आहे. परमेश्वराबद्दल भक्तिभाव असावाच, पण या विभागाच्या शेवटच्या श्लोकामध्ये केवळ न राहता परमेश्वराला जाणण्याचा प्रयत्न करणारी म्हणजेच तत्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेणारी व्यक्ती ज्ञानाबरोबर शांती प्राप्त करून घेऊ शकते किंवा करून घेतेच असं सांगितलं आहे. आत्मसाक्षात्कारासाठी योग यांच्या संयुक्त मार्गाचं आणि त्यांच्या ज्ञानमय मुक्कामाचं दर्शन घडविणारा हा अध्याय ध्यान सांगणाऱ्या पुढच्या अध्यायाबद्दल साधकाच्या मनात उत्सुकता निर्माण करतो. या अध्यायाला कर्मसन्यास योग असं नाव आहे. शंकराचार्यांनी याचं नाव संन्यास योग केलं आहे. ज्ञानावस्था आणि ती प्राप्त कशी होईल ते सांगणे ज्ञान या अर्थाने घेता संन्यास योग हे या अध्यायाचं नाव योग्यच आहे. तरीही कर्मसन्यास योग या नामाला काही विशेष अर्थ आहे. यात प्रथमतः कर्म आणि नंतर ज्ञानमय स्थिती तो ज्ञान हा अर्थ अभिप्रेत आहे. तो सामान्यतः प्रतीत होत नाही. यासाठी 5व्या अध्यायाचं कर्म ज्ञान योग असं नामकरण केलेलं आहे. हा कर्मसन्यास योग म्हणजेच कर्मयोगातून संन्यास योगाकडेच म्हणजेच ज्ञानयोगाकडे प्रवेश असे आपण म्हणू शकतो. हे स्वामी माधवानंद यांनी सांगितलेलं आहे. आता संन्यास हा शब्द उच्चारल्याबरोबर काय डोळ्यांपुढे येतं तर भगवी कपडे घातलेला, डोक्याचं मुंडन केलेलं, घरदार संसाराचा त्याग केलेलं, केवळ दंड कमंडलू हातात घेऊन विचरण करणारं असे संन्यासी आपल्या डोळ्यांसमोर येतात. सर्व सोडून म्हणजेच ऐहिक कर्तव्य, पूजा इत्यादी कर्मकांडे हे सोडून जाणाऱ्या आश्रम संन्याशाने परमात्मा प्राप्तीसाठी, ज्ञान प्राप्तीसाठी ध्यान चिंतनादी साधनांच्या साह्याने ज्ञान मार्गाने जात राहावं हे अभिप्रेत असतं.
आता 4थ्या अध्यायात ज्ञानप्राप्ती हेच मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट आहे असं भगवंतांनी प्रतिपादन केलं होतं. त्यामुळे काय झालं की या अध्यायात सुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या नावाखाली आपण संन्यासाप्रमाणे युद्धासहित सर्व कर्म सोडून देऊन निघून जाऊ शकतो का, याची चाचपणी अर्जुनाला करायची आहे. म्हणून तो या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्येच प्रश्न विचारतो. काय विचारतो की कर्मयोग आणि संन्यास यापैकी अधिक श्रेयस्कर काय आहे ते मला सांग. म्हणजे मी ते युद्ध टाळायला मला एक कारण मिळून जाईल. मग इथे संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगैच शंससी इथून अर्जुनाने फक्त विषयाची सुरुवात करून दिली. मग श्री भगवंत या विषयाचा उहापोह करून कर्मयोग मार्ग, ज्ञान मार्ग यांच्यातील परस्पर संबंध सांगून समन्वय साधणार आहेत. यामुळेच पहिल्या श्लोकानंतर संपूर्ण अध्याय संपेपर्यंत अर्जुन काहीच बोलत नाही आणि श्री भगवंत या विषयांचं साध्यंत विवरण करतात. त्यातल्या पहिल्या भागामध्ये म्हणजे 7व्या श्लोकापर्यंत हे दोन्ही मार्ग वरवर वेगळे दिसले तरी परमात्म प्राप्ती या एकाच फळाच्या दिशेने जाणाऱ्या एकाच मार्गाचे हे 2 टप्पे आहेत असं भगवंत सांगतात आहे. आणि मग दुसऱ्या श्लोकात म्हणजे पहिल्याच याच्यातल्या दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात की दोन्ही मार्ग निश्रेयस्कर आणि ज्ञानमय मोक्षाकडेच नेणारे आहेत. पण ज्यांची ज्ञानस्थितीत राहण्याची तयारी पूर्ण झालेली नाही अशा म्हणजे अर्जुनासकट सगळ्यांची सर्व संसारी व्यक्तींसाठी कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग विशेष महत्वाचा आणि श्रेयस्कर आहे असं सांगतात. यानंतर लगेच तिसऱ्या श्लोकात संन्यासी हा शब्द बदलून ते शब्द कोणता वापरतात आहे तर नित्य संन्यासी ही नवीन संज्ञा प्रस्तुत करतात. यामुळे संन्यासाबद्दलची विशेष पेहराव केलेला आणि संसार सोडून दिलेला हे काही जे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं ती कल्पना आता नष्ट होते. नित्य संन्यासी म्हणजे निर्द्वंद्व ज्ञान परिपूर्ण अशा स्थितीतला महापुरुष. ज्ञेयस नित्य संन्यासी या व्याख्येत तो सर्व बंधनातून सहज मुक्त होऊन राहिलेला असतो. सुखम बधनात प्रमुच्यते हा ज्ञानाचा परिणाम सांगितलेला आहे. मग त्यानंतर भगवंतांनी सांख्य हा शब्द संन्यासी या शब्दाच्या ठिकाणी वापरलाय. संन्यास ही ज्ञानमय अवस्था या दृष्टीने त्याकडे बघितलं पाहिजे. संन्यास व योग हे एकाच ज्ञानमय परिपूर्णतेच्या दिशेने जात असल्यामुळे त्यांना वेगळं समजता कामा नये. कर्मयोगाने अंतःकरणातील दोष किंवा असमर्थता जाऊन चित्त शुद्ध आणि ज्ञान ग्रहणासाठी समर्थ होत जाते. आपापली कर्तव्य पार पाडत आणि अंतरंग साधना करत अंतरात ज्ञानासाठी योग्य स्थिती विकसित करायची असते. ती कर्मयोगाने सुलभ होते आणि मग संन्यास म्हणजे ज्ञानयोगाचा टप्पा लागतो. कर्मयोगाचा अवलंब न करता अंतःकरणाचा विकास न करता कोणी एकदम ज्ञानयोगाच्या प्रांतात जाऊ शकेल तर ते शक्यच नाही किंवा अशक्यच आहे आणि कठीण आहे असं समजा असं भगवंत स्वतः सांगतात आहे. आणि मग अखेरच्या 7व्या श्लोकात भगवंतांनी आधी जशी नित्य संन्यासाची व्याख्या केली तशीच योगयुक्ताची अप्रतिम व्याख्या केली आहे. या कर्मयोगाच्या अंतःकरणाचा विकास कसा झालेला असतो आणि तो अंतःकरण जिंकलेला योगी आत्मज्ञानाच्या आविर्भावामुळे जगाशी आत्मवत संबंध असलेला पण कशातही न गुंतणारा कसा असतो हे सांगितलं आहे. या विभागामध्ये या 2 अत्यंत महत्वपूर्ण व्याख्यांसह भगवान कर्मयोग आणि ज्ञानयोग यातील परस्पर संबंधावर प्रकाश टाकतात आणि त्यामुळेच कर्मयोगानेच ज्ञानयोगाच्या स्थितीत सुलभतेने सुरक्षितपणे जाता येतं हे आपल्याला पटतं. साधकांसाठी हा भाग अत्यंत मननीय आहे आणि आपल्या साधनेचे स्थान कोणते आणि दिशा कोणते हे सांगणार आहे. आता इथे पहिला श्लोक घेते. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगैच शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. आता भावार्थ गीताजी आहे त्याच्यात हाच श्लोक किती छान सोप्या भाषेत सांगितलंय बघा. श्री जनार्दना तूची सांगसी सकल कर्म संन्यास आणि वर्णिसी तसा मागुती कर्मयोग अभ्यास
विविध मार्गे हे तरी त्यातून श्रेयस करतो दावी, मज सुनिश्चये एकची देवा ऐसे अर्जुन विनवी. आता अर्जुनाची स्थिती काय आहे? तर अर्जुन हा त्याच्या नावाप्रमाणे अंतःकरणात रुजुता म्हणजे सरलता असलेला, विलक्षण भावनाशील असलेला, त्याने प्राप्त करून घेतलेली धनुर्विद्या आणि विविध विद्यामुळे तो वस्तुतः सर्व कौरवांना अजिंक्य होता. भीष्म आणि द्रोणांनी दुर्योधनाला तसं स्पष्ट सांगितलेलंही होतं. अर्जुनाचे भीष्मावर विलक्षण प्रेम होते. त्यांनी त्याला पोटच्या पुत्राप्रमाणे वाढवलेही होतं. सर्व कौरव पांडवांमध्ये भीष्मांना अर्जुनाचं जास्तीत जास्त कौतुकही होतं आणि त्या एकट्यावरच त्यांचा पूर्ण विश्वास देखील होता. अशा भीष्माचार्यांचा बाण मारून वध करायचा ही कल्पना अर्जुनाला असह्य झाली. ते त्याच्या स्वभावाला धरूनच होतं. द्रोणाचार्यांनी सुद्धा अर्जुनाच्या अंतःकरणाचे गुण आणि धनुर्वेदातील कौशल्य पाहून त्याला आपल्या पुत्रापेक्षा श्रेष्ठ, जवळचा आणि योग्य समजून आपली सगळी शस्त्रास्त्र विद्या पूर्ण बहाल केली होती. मग आता काय होतंय की भीष्म द्रोणांबद्दलचा अत्यंतिक पूज्य भाव आणि प्रेम हा त्याचा कमकुवतपणा ठरू शकेल, हे ते धूर्त आणि आपमतलबी धृतराष्ट्रांनी ओळखलं बरं का. त्यामुळे संजयाकरवी त्याने पांडवांना युद्ध न करण्यासाठी भावनिक आवाहन केलं. त्यात म्हटलं होतं की पूजनीय पितामह भीष्म, गुरुद्रोण यांचा वध करून त्या रक्तलांछित राज्यापासून तू कसलं सुख घेणार आहेस? भिक्षा मागून राहणं चांगलं, पण युद्ध करून राज्य मिळवणं काही श्रेयस्कर नाहीये बरं का. आणि हे शब्द अर्जुनाच्या अंतःकरणात सखोल जातील असं राजकारण करणाऱ्या धृतराष्ट्राची अटकळ होती की प्रत्यक्षात तसंच घडेल. अर्जुनाने निवृत्तीची कारण देताना धृतराष्ट्राच्या आवाहनामध्ये उच्चारलेले गेले शब्दच स्वतःची भूमिका म्हणून मांडले. काय करणं श्रेयस्कर हे युद्ध प्रसंगी त्याला कळेनासं झालं. त्याच्या अगतिक होऊन धनुष्य टाकून अश्रू ढाळत बसण्यापेक्षा थोडेही कौतुक भगवान श्रीकृष्णांनी केलं नाही. उलट त्याला क्लैबेमास्म गमः पार्थ या शब्दाने फटकारलाय बरं का. त्यात ते म्हणाले, पार्था, नामर्दपणा स्वीकारू नकोस, हे तुला मुळीच शोभत नाही. हृदयाचं हे क्षुद्र दौर्बल्य टाकून दे आणि युद्धासाठी उठ. या प्रसंगाच्या अगोदर सुद्धा भीम आणि अर्जुन युद्धाबाबत सौम्य भूमिका घेत आहेत हे पाहून श्रीकृष्णाने त्यांना फटकारलं होतं. द्रौपदीची भरसभेत केलेली विटंबना, वारणावतात पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न दुर्योधकांनी केलेला, किंवा कुंती राजपत्नी असूनही तिला जीव वाचवण्यासाठी रानावनातून पळावं लागलं होतं. अनेक हालपेष्ट सहन कराव्या लागल्या होत्या आणि शेवटी विदुराचा आश्रय घ्यावा लागला. या सर्व गोष्टी ज्यांच्या द्वेषबुद्धीतून आणि कपट कारस्थानांमधून घडल्या, त्यांच्याशी युद्ध करण्याची वेळ आलेली असताना त्यांच्या बाबतीत सौम्य भूमिका घेणं अन्यायाला साथ देण्यासारखं आहे, हे तीव्र शब्दात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय. आणि ज्या वेळेला श्रीकृष्णांनी अर्जुनाला फटकारलं, तेव्हा युद्ध निवृत्तीचं खरं कारण म्हणजे भीष्म द्रोणांवरील प्रेमाचा भावनिक उद्रेक हेच होय, हे अर्जुनाने स्पष्ट केलं होतं. पण श्रीकृष्णाची भूमिका अशी होती की कोणत्याही कारणाने, प्रतिज्ञा इत्यादी गोष्टींमुळे निर्माण झालेल्या मानसिकतेमुळे भीष्म काय, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशा सज्जनांचं जर दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण मिळत असेल, तर विनाशाय दुष्कृताम या कार्यातील या सज्जनांचा अडसर दूर करण्याचं कठोर कर्तव्य पूर्ण करणं प्राप्त आहे. मग अर्जुन म्हणतो, भावनेच्या उद्रेकामुळे मानसिक गोंधळ निर्माण झालेला आहे, वीरवृत्ती नष्ट झाली आहे, चित्त धर्मासंबंधी संमूढ झालेला आहे. आणि मग अशा परिस्थितीत शिष्य म्हणून तुला शरण आलेल्या मला तो उपदेश कर, किंवा तू सांग की काय आहे श्रेयस्कर, हा प्रश्न त्याने विचारलेला आहे अर्जुनाने. आणि मग अर्जुनाच्या या कठोर कर्तव्यापासून दूर जाण्याच्या प्रवृत्तीला मोह असं त्यांनी म्हटलंय. आणि तो फार उदात्त पातळीवरचा होता हे भगवान श्रीकृष्ण जाणत होते. मग ज्ञानाच्या पातळीवरून उपदेश केल्याशिवाय हा अर्जुन कर्तव्य कर्म करण्याची भूमिका तयार होणार नाही, हे जाणून त्यांनी आत्मज्ञानाचा उपदेशाचा प्रयोग त्याच्यावर केला बरं का. नंतर स्वधर्म कर्म करण्यासंबंधी आवाहन पण केलं. मग स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण सांगितली. एवढं झालं तरी अर्जुनाचं तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीतच म्हणणं होतंच, तू कर्मापेक्षा ज्ञानाला श्रेष्ठ मानतो, मला या घोर कर्मात का प्रवृत्त करतो? कर्म आणि ज्ञान या श्रेष्ठत्वा संबंधीच्या मिश्र भूमिकांमुळे
तुझ्या बोलण्यामुळे माझ्याच बुद्धीमध्ये गोंधळ माजतोय, काहीतरी एक निश्चित असं सांग, म्हणजे मला कल्याण प्राप्त होईल. हे सगळं तिसऱ्या अध्यायात त्याने विचारून झालेलं होतं. आणि मग अर्जुनाच्या या म्हणण्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्याला तेव्हा कर्मयोग विषद करून सांगितला. मग नंतर चौथ्या अध्यायात कर्माची दिशा योगाच्या माध्यमातून ज्ञानाकडे जायला हवी, कारण ज्ञान प्राप्त होण्यातच कर्माची सार्थकता आहे, असे सांगून हृदयातील ज्ञान खडकाने अज्ञानजन संशय छेदून टाक, असं सांगितलं. आता येथपर्यंत अर्जुनाला आनंद होत होता. तो वीर क्षत्रिय असल्यामुळे खड्ग छेदून टाक ही भाषा त्याला भावणारीच होती, आणि ज्ञानाकडे जायचं हे एकदम त्याला पसंत होतं. पण आलेला शेवटचे शब्द योग मातिष्ठ उत्तिष्ठ, म्हणजे योगासाठी तयार हो उठ, या शब्दांनी मात्र तो हिरमुसला. कारण पुन्हा कर्तव्य कर्म करायला लागणार आणि युद्ध करायला लागणार हे त्याला दिसत होतं. म्हणून 5व्या अध्यायाची सुरुवात करताना तो पुन्हा म्हणतो, हे कृष्णा, तू कर्माच्या संन्यासाची आणि पुन्हा कर्मयोगाची स्तुती करतोय. यातील एक काहीतरी जे निश्चितपणे श्रेयस्कर असेल ते तू मला सांग ना. इथेही पुन्हा तिसऱ्या अध्यायाप्रमाणे जे श्रेयस्कर असेल ते एक निश्चित सांग, असं म्हटलं आहे. दुसऱ्या अध्यायात अर्जुन जेव्हा शरणाला तेव्हाही तो हेच म्हणला होता की जे श्रेयस्कर असेल ते मला निश्चितपणे सांग. त्यावर मग भगवान श्रीकृष्णांनी आत्मज्ञान सांगण्याचा प्रयोग केला होता, ज्यामुळे तो युद्ध निवृत्त होण्याचा मोह टाळून त्याला प्राप्त असलेलं कठोर कर्तव्य कर्म तयार होईल. युद्ध निवृत्तीचा पगडा अर्जुनाच्या मनावर इतका विलक्षण होता की भगवंतांनी त्याला कर्म प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेला ज्ञानाचाच प्रयोग भगवंतावर करून तो कर्मनिवृत्त होण्याचा प्रयत्न करतोय. कर्म संन्यास आणि कर्मयोग. संन्यास हा शब्द खर तर ज्ञानमय स्थिती या अर्थाने आहे. या अवस्थेत उपासना किंवा कर्माची आवश्यकता नसते, कर्तव्य पूर्ण झालेलं नसतं, आणि अर्जुनाच्या चित्ताला ज्ञानापेक्षा कर्तव्य म्हणून काही कर्म नसतं. कर्म संपूर्ण सोडून देणं या अर्थाने संन्यासन कर्मणा आणि योग हे शब्द तो उच्चारतो आहे. आता कृष्ण हे संबोधन का, तर खरं तर बरोबरीच्या वयातल्या भावामध्ये जे मैत्रीचं नातं ना, तसं सुरुवातीला अर्जुन आणि श्रीकृष्णाचं नातं होतं. गीता आणि विशेषतः ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या 5 अध्यायांमध्ये हे नातं अर्जुनाच्या बोलण्यात अधूनमधून जेव्हा प्रगट होतं, तेव्हा तेव्हा ओव्यांमध्ये त्या मैत्रीचा सुगंध दरवळतो. इथे कृष्ण हे संबोधन वापरलं आहे, त्याचं एक कारण असं म्हणतात की गुरु आपल्या मनात विरुद्ध सांगायला लागतात, तेव्हा झटकन त्यांना व्यवहाराच्या पातळीवर आणण्याची शिष्याची मनोभूमिका असते. भाऊ, मित्र वगैरे भूमिकांमधून कृष्ण याच नावाने अर्जुन भगवंतांना संबोधतात. तेच संबोधन श्लोकात वापरले गेले. तसंच कर्म संन्यास आणि कर्मयोग या दोन्हीच्या मध्ये कृष्ण हे संबोधन आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ आकर्षित करून घेणारा असा आहे. कर्षति इति कृष्ण. एकदा कर्मसन्यासाकडे आणि एकदा कर्मयोगाकडे तू मला आकर्षित करत आहेस, असे यातून प्रगट होतं. आता ज्ञानेश्वरीचं नाही घेत आहे आपण, एक त्याच्यासाठी छोटीशी गोष्ट सांगणार आहे बघा. उपमन्यू हा वसिष्ठांच्या कुळातील व्याघ्रपाद ऋषींचा पुत्र, धौम्य ऋषींचा मोठा भाऊ. उपमन्यूच्या बालपणी तो कुटुंब अरण्यात साध्या झोपडीवाल्या घरात राहत असे. एकदा एका मोठ्या आश्रमात तो गेला असताना त्याला गाईचं दूध प्यायला मिळालं होतं. उपमन्यू आईला म्हणाला, मला दूध भात दे. तिने पाण्यात पीठ मिसळून ते भातात कालवून दिलं. उपमन्यू म्हणाला, हे काही दूध नाही. आईने त्याला समजावले की आपल्याला या परिस्थितीमध्ये दूध मिळणं शक्य नाही. तुला हवं असेल तर महादेवांना शरण जा, त्यांच्या प्रसादाने सर्व इच्छा पूर्ण करून घे. महादेव कोण आहे, ते प्रसन्न कसे होतात, हे उपमन्यूने विचारतात त्याच्या आईने महादेवांच्या स्वरूपाचं उपासनेचं वर्णन केलं. ते ऐकून उपमन्यूच्या पोटी भक्ती निपजली आणि ध्रुवासारख्या वयात विलक्षण तपश्चर्या करून त्यांनी महादेवांना प्रसन्न करून घेतलं. महादेवांनी प्रथम ऐश्वर्यवान इंद्राच्या रूपात दर्शन देऊन त्याची परीक्षा पाहिली की याच्या मनात शुद्ध भक्ती आहे की ऐश्वर्य प्राप्ती आहे. त्याच्या मनात ऐश्वर्याची यत्किंचितही आकांक्षा नाही आणि भगवंत शंकराच्या दर्शनाव्यतिरिक्त त्याला इतर काहीही नको आहे, हे त्याच्या मनीचं प्रगट झाल्यावर त्यांनी त्याला शिव स्वरूपात दर्शन दिलं.
भगवान शंकरांनी वर माग म्हटल्यावर त्याने प्रथम शुद्ध भक्ती, ज्ञान, शिवानी त्यांच्या आश्रमात राहावं हे मागितलं. आणि नंतर आपण ज्या कारणाने उपासना केली तो दूध भातही मागितला बरं का. शिवांनी त्याला अनेक वर दिले आणि तू असशील तेथे दुधाचा सागरच राहील असाही वर दिला. तपश्चर्य आणि शिवकृपा यांची उपमन्यू ज्ञानी भक्त झाला होता, पण त्याने आपले बालपण आणि त्यातील लढीवाळपणा राखून ठेवला होता. त्याचं कौतुक देवानीही केलं आणि वारंवार त्याचा उल्लेख करून पुढे संतांनीही त्याचं कौतुक केलं. उपमन्यूचा योग ज्ञानाचा अधिकार एवढा मोठा होता की श्रीकृष्णांचीही त्याच्याकडून शैव दीक्षा घेतली होती. पण उपमन्यू म्हटल्यावर दूध भात आणि क्षीरसागर हे भक्तीचं समीकरण प्रथम लक्षात येतं. इथे अर्जुन मैत्री प्रेमाच्या आधाराने मागतो आहे कोणाला? कृष्णाला, की संसार सुख राहून ज्ञानाकडे सुखाने प्रवास होऊ दे. त्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एकतर भगवंत श्रीकृष्ण हा औदार्याची कुरुठा म्हणजे माहेरघर आहे, शिवाय तो लक्ष्मीकांत, तो आपलासा झाल्यावर हवं ते मागावं की. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आता पुन्हा पुढच्या श्लोकापासून सुरुवात करतात. पहिल्यांदा प्रश्न विचारला अर्जुनाने, पहिला श्लोक अर्जुनाचा प्रश्न होता. आता इथून भगवंत सांगतात आहे. श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. भगवंत म्हणतात की इथे बोलू लागले भगवंत बरं का. आता अर्जुन म्हणाला होता कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोन्ही गोष्टी तू सांगत आहेस, यापैकी मला श्रेयस्कर काय आहे ते तू एकच निश्चितपणे सांग. पूजनीय पांडुरंग शास्त्रीने या बाबतीत एक छान दाखला दिला आहे. त्याचा सारांश असा की एक माणूस भाजीवालीकडे जाऊन विचारतो की टोमॅटो कसे दिले. भाजीवाली भाव सांगते, तो तिला कमी भावामध्ये मागतो. तेव्हा ती म्हणते मुळीच नाही, सांगितलेला भावच पडेल. तो सौदा करताना म्हणतो की अगं एकच भाव सांग ना. खरं तर ती पहिल्यापासून एकच भाव सांगत असते, पण याला म्हणायचं असतं की माझ्या मनात जो भाव आहे तोच तू सांग. इथे अर्जुन म्हणतो कर्मसन्यास की कर्मयोग, एक काय ते निश्चित सांग ना. हा यामागचा भाव आहे की कर्मसन्यास एकदाच सांगून टाक, कारण कर्मसन्यास हे ज्ञानाचं लक्षण आहे आणि मग ते श्रेयस्कर आहे आणि मग ते कल्याणकारी आहे तर सांगायलाच नको. मग अर्जुन असंही म्हणाले की मला माझ्याकडे श्रेयस्कर काय ते सांग. तन्मे ब्रूही, माझं निमित्त करून सर्वांसाठी तू सांगतोस, ध्वनीत अर्थ असलेलं बोलतोस, असं करू नको. फक्त माझ्यासाठी काय आहे ते सांग. भगवंत हे सामान्य गुरु नाहीत, ते पक्की गुरु आहेत. एवढंच नव्हे तर ते जगद्गुरु आहेत. त्यामुळे अर्जुनाच्या मनातील भाव आणि त्याच्यासाठी योग्य काय हे सर्व ते जाणतात. एवढं सगळं श्री भगवान उवाच मध्ये आहे. ते म्हणाले तुझ्यासाठी सांगायचं झालं तर कर्मयोग, कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग अधिक श्रेयस्कर आहे. काही अर्जुनाचा चेहरा पडला, पण त्यापूर्वीच ते म्हणाले संन्यास आणि कर्मयोग दोन्ही निश्रेयस्कर आहेत. भगवंताचे हे विधान विचार करायला लावणारे आहे. या विधानामुळे अर्जुन आपली कर्मसन्यासाची आग्रही भूमिका सोडून त्यातील तत्व काय आहे हे समजून घेण्याचा भूमिकेत आला. आता अर्जुन पहिलेपासून काय म्हणतो, श्रेयस्कर काय आहे ते सांग. मग श्रेयसचा अर्थ काय आहे, तर अधिक चांगलं, उत्तम, शुभ, पुण्यप्रद आणि कल्याणकारी. मग या अध्यायात देखील त्याची मागणी काय आहे, श्रेय काय करावं तेवढं सांग हीच आहे. भगवंत मात्र निश्रेयस हे पद उच्चारतात आहे. निश्रेयस म्हणजे परमतत्वाच्या साक्षात्कारातून प्राप्त होणारी ज्ञानमय स्थिती. पुन्हा एकदा सांगते, निश्रेयस म्हणजे परमतत्वाच्या साक्षात्कारातून प्राप्त होणारी ज्ञानमय स्थिती. चांगली अवस्था, पुण्य, कल्याण या सर्व गोष्टींच्या ही पार पलीकडची अवस्था आहे. कल्याण आहे मानवी जीवनात प्राप्त होऊ शकणारी ही सर्वोच्च अवस्था आहे, पण ज्ञानमय अवस्थेलाच मोक्ष असं म्हणतात. मग भगवंत म्हणतात की संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करो उभौ. उभौ म्हणजे दोन्हीही, संन्यास आणि कर्मयोग दोन्ही निःश्रेयस्करच आहेत, म्हणजेच माणसाला अंतिम ज्ञानमय अवस्था नेणार आहे. भगवंत श्रीकृष्ण हे महाभारता काळात सर्वोत्कृष्ट वक्ते समजले जातात. समोरच्या व्यक्तींच्या भावना आणि विचार या दोन्हींना आवाहन करून आपलं म्हणणं ते योग्य, सुंदर, प्रभावी शब्दांमध्ये मांडतात, पटवूनही देतात. युद्धाच्या अगोदर त्यांनी केलेल्या शिष्टाईमध्ये
त्यांनी पांडवांचं म्हणणं कसं योग्य आहे, कौरवांची बाजू मुळातच अन्याय कशी आहे, अन्यायी, दुर्योधन आदी व्यक्ती दुष्ट प्रवृत्त आहे, हे सर्व सभेला, पर्यायाने सर्व समाजाला व संन्यासाला सैन्याला आपल्या भाषणातून दाखवून दिलं. आणि चुकीच्या पद्धतीने युद्ध करीत आहोत ही भावना कौरवांच्या सैन्यात निर्माण करून दिली गेली होती. त्यांच्या बोलण्यावर कोणीही प्रतिवाद करू शकलं नव्हतं. आता इथे कसे करून अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करायचं आहे, त्यासाठी आपल्या वक्तृत्व कौशल्याचा उपयोग करायचा हा काही भगवंताचा हेतू नाहीये. केवळ वाक्चातुर्याने कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही निःश्रेयस एका ध्येयाकडे जातात, असं त्यांना अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी सांगायचं होतं. हे दोन्ही एकाच ठिकाणी जातात असं त्यांनी म्हणण्याचं कारण काय आहे, तर एकाच ठिकाणी जाणाऱ्या एकाच रस्त्याच्या दोन भागांची ही दोन नावं आहेत. सुरुवातीच्या भागाला कर्मयोग आणि नंतरच्या टप्प्याला संन्यास असं म्हटलंय. स्वामी चिन्मयानंदांनीही म्हटलंय की ज्यातून निवड करता येईल असे हे दोन समाज घटक नव्हे किंवा ते एकमेकांस पूरक असणारे समान जोडीदार पण नाही, ते एका मागोमाग एक असे आचरण्याचे मार्ग आहेत. मग कर्मयोग अधिक योग्यतेचा आहे का आणि कोणासाठी आहे, तर कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग विशेष योग्यतेचा आहे. रामकृष्ण म्हणतात, नारळाची धावळी जशी आपोआप गळून पडते तसे ज्ञानाच्या अवस्थेप्रत जाताना कर्म गळून पडतं. कर्मसन्यास म्हणजे काय, तर ईश्वर प्राप्तीसाठी म्हणा किंवा आत्मज्ञान प्राप्तीसाठी साधक विविध उपासना करत असतात. त्यात काही पूजा अर्चा, अनुष्ठान, पठण इत्यादी भाग असतात. जसजसं चिंतन, नाम, ध्यान या अधिकाधिक सूक्ष्म उपासनांमुळे साधकाचे चित्त चैतन्याशी संबंधित होऊन राहू लागतं, तसं तसं अंतरंग अवस्थेमध्ये राहण्याची चित्ताला आवड निर्माण होते. आता रामकृष्णांचं जीवन प्रसंगातलं एक सांगते की रामकृष्ण नित्य नियमाने संध्या करीत असत, पण पुढे पुढे जेव्हा ध्यानादी साधनांमुळे ते समाधी अवस्थेत जाऊ लागले, तेव्हा हाताच्या ओंजळीत आचमनासाठी पाणी घेऊन ओम केशवाय नमा म्हणून ते प्राशन करायचं असे, तेव्हा नुसतं ओम म्हणतातच ते समाधी अवस्थेत पोहोचून जात असत. हातातलं पाणी गळून पडत असत. या अवस्थेमुळे आपण संध्या करू शकत नाही हे त्यांनी त्यांचे भाचे रामलाल यांच्याजवळ व्यक्त केलं. तेव्हा ते म्हणाले की अरे याच्यात चूक काहीच नाही आहे, याला गलित कर्म अवस्था असं म्हणतात. म्हणजे इतके ते पुढेपर्यंत गेले होते. उपासनेबरोबरच प्राप्त कर्तव्य कर्म हे ईश्वराने दिलेलं काम आहे आणि या कर्माने मी ईश्वराची पूजाच करत आहे अशा भावनांसह उत्कृष्ट करणे ही कर्मयोगामध्ये अभिप्रेत आहे. या कर्मयोग आचरणामुळे चित्त शुद्ध होऊन ज्ञान प्राप्तीसाठी अधिकाधिक चित्तशुद्धी होते. तिसरा श्लोक घेऊ. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बध्नात् प्रमुच्यते. हे महाबाहू अर्जुना, जो कशाचाही द्वेष करत नाही आणि कशाचीही आकांक्षा करत नाही, तो नित्य संन्यासी जाणावा. कारण रागद्वेषादी द्वंद्वरहित असा तो संसार बंधनापासून सुखाने मुक्त होऊन जातो. अर्जुनाच्या मुखातून आलेला संन्यास या शब्दापासून या अध्यायाची सुरुवात झालेली आपण पाहिलं. या श्लोकात श्री भगवंताच्या मुखातून आलेला नित्य संन्यासी शब्द हा या अध्यायाचा विशेष गाभाच आहे. स्वजनांशी युद्ध न करण्याची अर्जुनाची भावनिक भूमिका होती, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व कर्म सोडून कर्म संन्यास स्वीकारून ज्ञान प्राप्ती करून घेण्याचं विरागी सूर अर्जुन काढू पाहत होता. संन्यासी म्हणजे सगळं सोडून निघून जाणारा असं स्वतःचं काल्पनिक चित्र तो मनात रंगत होता. संन्यासाचा वेश, जटा जुटा, दाढी मिशा, दंडकमंडलू, भस्मचर्चा, व्याघ्राजीन, मृगाजीन, हा सगळं मनोमन संन्यास होत नाही हे खरं तर त्याला स्वतःवरूनच माहिती पण होतं. सुभद्रा हरण प्रसंगी भोळ्या बलराम दादांना भुरळ पाडण्यासाठी म्हणून कृष्णाच्या संगनमताने त्याने त्रिदंडी संन्यासाचं सोंग करून तिला योग्य वेळ साधून पळवून नेलं होतं. पण इथे गाठ कृष्णाशी आहे आणि तो काही तसा भोळा नाहीये. त्यामुळे अर्जुनाला संन्यासाचे सूर दबकत दबकत काढावे लागले होते. आपल्या संन्यासाचं आकर्षण ज्ञानासाठी किती आणि युद्ध निवृत्तासाठी किती हे कृष्ण जाणणार आहे त्याला माहिती होतं.
तरीही ज्या भगवंतांना वैद्यो नारायणो हरी असं म्हणतात, त्यांना तो ज्ञानाची मात्रा संन्यास शब्दात वळून द्यायचा प्रयत्न करतो आहे. अमुक गोष्टीमुळे दुःख झालं हे अंतःकरणात नोंदवलं जातं आणि हे दुःख पुन्हा निर्माण होता कामा नये असा त्या गोष्टीबद्दलचा प्रतिकूलतेचा शिक्का त्यावर मारला जातो. त्या प्रतिकूलतेला द्वेष म्हणतात. तर न द्वेष्टी न कांक्षती हे जे शब्द होते त्याविषयी सांगितलेलं आहे. समजा थंडी आहे, गरम पाण्याची व्यवस्था आहे, पण शॉवरचा गरम पाणी येण्याचा नळ सोडायचा राहिला, अंगावर एकदम गार पाणी पडलं, काय प्रतिक्रिया उठते? जी प्रतिक्रिया उठते तो द्वेष. हा दुःखामागोमाग त्याला जोडूनच येतो, म्हणून म्हटलंय दुःखानुशयी द्वेष. हा द्वेष लहान मोठे दुःखद प्रसंग, घटना, परिस्थितीतून यातून निर्माण होतो. मग न कांक्षती काय, तर दुःखाबद्दल अंतःकरणात जे होतं त्या उलट सुखाबाबत होतं. सुखाबाबत हे छान आहे, असंच असावं असा जो आवडीचा शिक्का मारला जातो, सुखाच्या अनुभवाचा जो संस्कार अंतःकरणावर होतो, त्याला राग म्हणतात. माणसं रागवारागवी करतात, तो हा राग नाही बरं का. सुखाच्या अनुभवाला जोडून हे असंच हवं, तो राग सुखानुशयीन रागाहा. कांक्षा ही मनातील सुखाबद्दलची आवड असते, तिथेच थोडे पुढचे रूप हे असं असावं, असा संस्कार तो राग. त्यापासून पुढे हे हवं आणि त्यापुढे हवं असं वाटणं ही प्राप्तीची इच्छा आहे. निर्द्वंद्व हवं नको याचं द्वंद्व अंतःकरणात सतत चाललेलं असल्याने माणूस अस्वस्थ असतो आणि अस्वस्थ असल्याने द्वंद्व चालू राहतं. मुख्य द्वंद्व काय आहे, तर मी असं हे जे स्फुरण आपल्याला असतं ते खरं पाहता आपल्या मूळ स्वरूपाचं म्हणजे आत्मस्वरूपाचं असतं. हे बुद्धीला केव्हा तरी विचाराने कळतं. तोपर्यंत शरीराशी मी हे स्फुरण जोडलं गेलेलं असतं. शरीर आणि अंतःकरणावरच संस्कार यासह आलेला व्यक्तिमत्वाचा मी हा शरीराशी संबंधित संसाराशी जोडलेला असतो. मी हे आत्मस्फुरण आहे आणि आपण जोडलेला राहावं हा विचार बुद्धीला मिळतो, तेव्हा तो तिला पटला तरी मीला शरीर संबंधी समजण्याची आणि त्याच बुद्धीत राहण्याची बुद्धीला सवय लागलेली असते. म्हणून आपण मी हे जे म्हणतो त्याविषयी त्यांनी सांगितलंय. मी या स्फुरणाला देह संबंधीच ठेवणं ही एक भूमिका आहे आणि ते आत्मस्फुरण आहे. या दोन भूमिकांबाबत जे असतं ते द्वंद्व हे बुद्धीत असतं. कोणत्या प्रयत्नांना प्राधान्य द्यावं याचं द्वंद्व नेहमी मनात चालतं. साधकावस्थेत ईश्वराचं म्हणजे आत्मस्वरूपाचं अनुसंधान राखण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देत राहता सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचं लक्षण हे साध्य झालं म्हणजे देहबुद्धी की आत्मबुद्धी हे मुख्य द्वंद्व राहत नाही. एक पुन्हा छोटी गोष्ट सांगते. पूज्य विष्णुबोबा जोग हे अतिशय रंगून जाऊन कीर्तन करत असत. एका प्रसंगी त्यांच्या समोर वेळेचं भान राहावं म्हणून एक सुंदर घड्याळ ठेवलं होतं. कीर्तन अतिशय रंगलं. वेळ संपल्यावर कीर्तन आटोपलं आणि नंतर भाविकांनी बुवांना नमस्कार करण्यासाठी गर्दी झाली. त्यात कोणीतरी बुवांपुढे ठेवलेलं घड्याळ लांबवलं. सगळे कार्यकर्ते घड्याळ शोधू लागले. बुवा भाविकांशी बोलण्यात मग्न होते. त्याच वेळी घड्याळाच्या शोधण्याची गडबड चाललेली असल्याने मधून मधून व्यत्यय होत होता. बुवांनी विचारलं, अरे काय गडबड चालली आहे? कार्यकर्ते म्हणाले, बुवा तुमचं घड्याळ गेलं ना, त्यामुळे आम्ही अस्वस्थ झालो आहे. ते मिळायला हवं म्हणून जरा बघतोय. पुढचा संवाद बघा. मी त्या घड्याळाचा काय उपयोग करत होतो? आपण वेळ पाहत होता, कार्यकर्ते म्हणते. मग ज्यांनी नेलं आणि जे तो इथून पुढे वापरेल तो त्याचं काय करणार आहे? तोही वेळ पाहिल. मग झालं ना, कोणीतरी वेळ पाहिली म्हणजे झालं. मी पाहिली काय? अजून कोणी पाहिलं काय? तुम्ही एवढा अस्वस्थ का होता? घड्याळ माझं आहे हा भावच बुवांपाशी नव्हता, म्हणून हे शरीर देखील तुझं नाही. तुझं नव्हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. हा इतका सुंदर उपदेश त्यांनी त्याच्यातून सांगितला. श्रीरामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर काही काळाने स्वामी विवेकानंदांनी परिव्रजा सुरू केली. तेव्हा ते प्रथम काही काळ काशीला गेले.
श्री प्रमदादास मित्र यांच्या उद्यानगृहात वास्तव्य करून ते होते. त्याच काळात श्री रामकृष्णांचे अनुगत भक्त श्री बलराम बसू यांचं निधन झाल्याची वार्ता आली. ते ऐकून स्वामी दुःखाने कळवळले आणि अश्रू ढाळू लागले. त्यांचा तो दुःखभार ओसरल्यानंतर काही काळाने प्रमदादासाने त्यांना विचारलं, स्वामी, तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला अशा प्रकारे शोक करणं उचित आहे का? त्यावर स्वामीजींनी गंभीरपणे उत्तर दिलं, आपली अशी कल्पना आहे काय की संन्याशाला हृदय म्हणून काही वस्तूच नसावी? खऱ्या संन्यासाच्या ठिकाणी दुसऱ्यांविषयीची सहानुभूती कितीतरी जास्त प्रमाणात वसत असते आणि विशेषतः मी तर माणसाखेरी आणखी काहीच नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते माझे गुरुबंधू होते. आम्ही सर्वांनी बरोबरच रामकृष्णांच्या चरणांजवळ बसून ज्ञान मिळवलं होतं. त्यांच्या वियोगाने मी व्याकुळ व्हावं यात विचित्र ते काय आहे? दगडाप्रमाणे सहानुभूतीहीन संन्यास जीवन निदान मला तरी स्पृहणीय वाटत नाही. एवढे बोलून स्वामी थांबले नाही, तर बलराम बाबूंच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आणि त्याबरोबर वराहनगर मठाची नीट व्यवस्था लावण्यासाठी ते त्वरित कोलकात्याला पण निघाले. सर्वसाधारणपणे माणसाच्या ममत्वामध्ये कोणतीही गोष्ट माझी किंवा व्यक्ती माझी असं म्हणण्यामध्ये प्रेम, अहंकार आणि उपभोग वृत्तींचं मिश्रण असतं. महापुरुषांच्या ममत्वात या मिश्रणातील अहंकार आणि उपभोग वृत्ती वजा होऊन फक्त प्रेम उरलेलं असतं. आता आहे 4था श्लोक. सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पंडितः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. ज्ञानी पंडित हे म्हणतात की सांख्य आणि योग हे एकाच मार्गाचे 2 टप्पे आहेत. तसंच ते एका ठिकाणी पोहोचणारे आहेत. मग या मार्गावर नसलेलं किंवा सुरुवातीच्या भागात कुठेतरी असणारे लोक हे जाणू शकत नाहीत. अशांना गीतेने म्हटलं आहे बालहा, म्हणजे अज्ञानी किंवा अपूर्ण ज्ञानी. सांख्य आणि योग या वेगवेगळ्या वाटा असून त्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात, म्हणजेच वेगवेगळे फळं देतात. पंडा म्हणजे आत्मविषयक बुद्धी. ज्याची ही आत्मविषयक बुद्धी स्थिर झाली तो पंडित म्हणजेच ज्ञानी या अर्थाने गीतेने हा शब्द योजला आहे. केवळ शब्द पंडित या अर्थाने तो वापरलेला नाही. शास्त्रांचं, योगमार्ग, योग ज्ञान प्रक्रियांचं मर्म पंडित जाणत असल्याने, तसेच त्या मार्गाचा त्याचा प्रवासही झालेला असल्यामुळे एकाच मुक्कामाकडे जाणाऱ्या मार्गाचे हे 2 टप्पे आहेत असे तो जाणत असतो. एक छोटं आहे पुन्हा. बालबुद्धी कशी असते बघा. नुकताच बेरजा वजाबाक्या शिकत असलेला एक मुलगा बाबांना सांगतो, आमच्या बाईंना काही गणित येत नाही. बाबा विचारतो, असं का रे? गणिताच्या त्या चांगल्या शिक्षिका आहेत. तो म्हणतो, काल त्यांनी सांगितलं 4 अधिक 3 7, आज सांगितलं 5 आणि 2 7. किती छान बालबुद्धी आहे बघा. तत्व जाणतो त्याला पंडित म्हणतात. एकम अपि सम्यक आस्थितः, कोणा एकामध्येच नीट स्थित असणाऱ्याला उभयो फलम विंदते, दोन्हीचं फळ प्राप्त होतो. दोन्ही मार्गांचं फळ एकच आहे. जर ही व्यक्ती कर्मयोग आचरत असेल तर कर्म आणि ईश्वरी भावनेसह त्यात कर्तृत्वाचा अहम येणार नाही. तसंच ते निष्काम होईल. या बाबतीत तिने अधिकाधिक सजग राहणं आणि कर्मयोगातील उपासनेच्या भागात चित्त अधिकाधिक तन्मय होईल. सांसारिक वृत्तींमध्ये भटकणार नाही याकडे लक्ष देऊन ती उपासना करणं अभिप्रेत आहे. कर्म करता ते नीट जमू लागतं. योग मार्ग आणि ज्ञान मार्ग परस्परांशी संबंधित असून ते एकाच फळाकडे कसं नेतात हे ज्ञानेश्वर महाराजांनी 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम यावर विवरण करताना सांगितलं होतं. साध्य भोजन म्हणजे डाळ, तांदूळ इत्यादी स्वयंपाकाचे पदार्थ आणि सिद्ध भोजन म्हणजे ते पदार्थ शिजवून तयार केलेलं अन्न. दोन्हींचं फळ काय आहे? एकच, तृप्ती. पण सिद्ध भोजन हे अपक्व अशा पदार्थांपासून त्यावर प्रक्रिया करून तयार होतं. दुसऱ्या दृष्टांतात ते सांगतात की पक्षी उड्डाण घेऊन एकदम फळापाशी पोहोचतो, त्याला विहंगम मार्ग म्हणतात. पण एखादा माणूस एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात झाडाच्या उंच ठिकाणी असलेल्या फळापर्यंत निश्चित पोहोचतो. शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यावर नुसता हात वर केला की फळाला लागतो.
पण यासाठी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर असं फळाच्या दिशेने जात राहावं लागतं. जमिनीवर उभं राहून हात वर केला तर फक्त हवाच हाताला लागेल, फळ लागणार नाही. योग मार्ग किंवा कर्मयोग हे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. निरहंकार निष्काम कर्म करणं ही कर्मयोगाची तत्व आहेत. स्वामी अखंडानंदांनी निष्कामतेची 2 लक्षणं सांगितली आहेत. बहिर्मुखतेत म्हणजे बाह्य कर्म करताना भक्ती आणि देवभाव, आणि अंतर्मुखतेत ध्यान आणि समाधी. सांख्य आणि योग या दोन्हीमध्ये अहम आणि आसक्ती यांचा त्याग आहे. चित्त परमात्म्याशी युक्त करून राहणं ही मुख्य प्रक्रिया आहे. एकच पदार्थ 2 अवस्थांमध्ये थोडा वेगवेगळा वाटावा तसं हे आहे. जसं साखर घालून थोडंसं आटवलेलं दूध आणि घट्ट बासुंदी याच्यात कसा फरक आहे? दूध आटवण्याच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात त्याची जी स्थिती निर्माण होते ती पाहूनच हे पदार्थ दुधाचेच आहेत आणि आटवण्याच्या एकाच प्रक्रियेतून तयार झाले आहेत हे जो जाणतो त्याचं खरं स्वरूप पाहतो असं म्हणायला हवं. तो त्याचं खरं स्वरूप पाहतो असं म्हणायला हवं. आणि सांख्य या त्या बाबतीत इथे असं म्हटलंय की योग ही घट्ट होत जाण्याची प्रक्रिया आहे आणि सांख्य ही घट्ट घनीभूत ज्ञानाची अवस्था आहे. एक अजून खूप सुंदर वाक्य हिंदी याच्यात आलंय. लिखा पडी की है नहीं, देखा देखी बात, दुल्हा दुल्हन मिल गए, फीकी पडी बारात. आम्ही काहीही न करता एकदम सांख्य स्थितीला जाऊ. आम्ही इतर काही उपासना न करत केवळ तत्वचिंतनाने परमात्मा तत्वाची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणाऱ्यांसाठी पुढचा श्लोक आता सावधानतेचा इशारा देतो आहे. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संन्यास म्हणजे संपलं सगळं, गेलं निघून भगवी वस्त्रे घालून. या कल्पनेतला पोकळपणा हा आहे की गेले निघून याने सगळं संपत नाही. सगळ्याच्या सगळं मनात असतं. कुठेही असताना कुठेही जाणताना ते बरोबर असतं. भगवी वस्त्रे घाला किंवा पॅन्ट कोट घाला, कपड्यांच्या आत शरीर, शरीराच्या आत मन, मनाच्या आत आपल्या स्मृतींचा खजिना, त्या योगे वेजे म्हणजे वर्म समजले नाही तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व त्यागाचंच ओझं होऊन जातं. हा संन्यास हा शब्दाचा जवळचा शब्द त्याग हा आहे. मग त्यागामध्ये काय आहे तर काहीतरी सोडण्याची मानसिकता हवी. कृती असेल तर नित्य संन्यास यामध्ये सर्व काही मनातून सुटलेलं असण्याची स्थिती आहे. शिवाय सुटणं किंवा सोडणं हे ज्या ज्ञानमय स्थितीमध्ये घडतं ती स्थिती संन्यास या शब्दाशी संबंधित असून सर्व काही सुटणं हा तिचा परिणाम आहे. संन्यासी या शब्दाच्या ठिकाणी नित्य संन्यासी हा शब्द योजून भगवंत श्रीकृष्णांनी हे स्पष्ट केलंय. नित्य संन्यास म्हणजे काय तर ऐहिक गोष्टीच्या हवे नकोपणाचा आग्रह, तीव्रता आणि सर्व द्वंद्व संपलेली असतात अशी नित्य स्थिर ज्ञाननिष्ठ स्थिती ही व्याख्या करून भगवंत श्रीकृष्णांनी संन्यास हा शब्द उजळून दीप्तिमान केला आहे. आता एका गोष्टीमुळे आपल्याला हे नीट कळून येईल. एक जडभरताची कथा आहे की पूर्वी नाभी राजा आणि मेरुदेव यांच्या पोटी भगवान ऋषभदेव अवतरले. त्यांचा सर्वात मोठा पुत्र भरत हा मोठा धर्मपरायण होता. तो अत्यंत विद्वान आणि स्वधर्म कर्मदक्ष होता. राजाला पाहून प्रजा ही धर्म आणि स्वधर्म कर्मनिष्ठ झाली होती. भरत राज्य करत होता. त्या खंडाला अजनाभू वर्ष असं नाव होतं. अज म्हणजे जन्मरहित परमेश्वर, ज्याची नाभी म्हणजे केंद्रस्थान आहे असे वर्ष, वसती स्थान, द्वीप याचा अर्थ घेता येतो. भरत राजाच्या स्वधर्म कर्मनिष्ठा आणि सद्गुण यांचा प्रभाव एवढा होता की त्या खंडाला भारतवर्ष असं नाव पडलं. भक्तियुक्त कर्मयोग यांचा भरत हा आदर्श होता. शुद्ध कर्माचरणाने त्याचे अंतःकरण शुद्ध झालं होतं आणि भगवत भक्तीमुळे त्याला श्री भगवंताचा चतुर्भुज स्वरूपात सगुण साक्षात्कार झाला होता. आणि त्यानंतर राजपुत्रांवर राज्यकारभार सोपवून
तो एकांतात निघून गेला. गंडकी नदीकाठी असलेल्या पुलाहा आश्रमात तो भगवंताची आराधना आणि तपसाधना करत होता. एके दिवशी काय झालं, की भारत नदीकिनारी ओंकाराचा जप करीत बसला होता आणि एक गर्भवती हरणी नदीवर पाणी पिण्यासाठी आली. ती पाणी पित असताना एका सिंहाची भयानक गर्जना तिच्या कानी आली आणि तिने पाण्यापलीकडे जाण्यासाठी उडी मारली. आणि ते करताना काय झालं, की त्या त्या उडी मारण्याच्या ह्याच्यातच तिने त्या एका पाडसाला जन्म दिला आणि ती मृत्यू पावली. कारण ती भयभीत झाली ती खूप. भरताला पाडसाची दया येऊन त्याने त्याला सांभाळलं. इथपर्यंत झालं ते योग्य होतं. परंतु भरत त्या पाडसाच्या संगोपनात आणि काळजी घेण्यात इतका निमग्न झाला, त्याची उपासना विस्कळीत झाली. हे हरणाचं पाडसच त्याचं मन व्यापून राहिलं होतं आणि शेवटी त्याच्या चिंतेतच भरताने देह ठेवला. त्यामुळे त्याला हरणाच्या रूपात जन्म घ्यावा लागला. हरणाच्या जन्मात त्याला पूर्वजन्माचं ज्ञान राहिलं. भगवत स्वरूपाच्या ध्यानापासून विचलित होऊन आपण मृगबाला आसक्त होऊन राहण्याचा मूर्खपणा का केला, या विचाराने तो हरिण रूपातला भरत राजा पुन्हा त्या आश्रम परिसरात गेला. एकांतात राहून प्राक्तन संपण्याची वाट पाहत राहिला. अखेर त्याने पाण्यात देहत्याग केला. मृगदेहाचा त्याग केल्यावर त्याला एका ब्राह्मणाच्या पोटी जन्म प्राप्त झाला. कोणत्याही मोहात न पडता भरत अंतःकरणाने ज्ञानमय स्थितीत राहत असे. त्यासाठी तो आपण मंद बुद्धी असल्याचं भासवत असे. त्यावरून त्याला जड भरत असं नाव पडलं. पित्याने त्याला तत्कालीन प्रचलित असलेलं धर्माचं, कर्मकांडाचं, वेदांचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. जड भरताला एक जुळी बहीण आणि 9 मोठे सावत्र भाऊ होते. तो वेदांतील कर्मकांडात निष्णात होता, परंतु जड भरतापाशी असलेल्या ब्रह्मविद्येची त्यांना जाणच नव्हती. त्यामुळे तो त्याचा उपहास करत. पित्याने देह ठेवल्यानंतर भावांच्या शेतात मोलमजुरी करून त्याने त्या बदल्यात दिलेलं निकृष्ट अन्न खाऊन जडभरत राहत होता. आणि एकदा सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण जडभरत काम करत असलेल्या शेताच्या मार्गावरून कपिल आश्रमाकडे चालला होता. हा राजा विद्वान होता, धर्मपरायण होता. राजाच्या पालखीतला एक भोई कमी पडत होता, म्हणून धष्टपुष्ट रिकामा माणूस पाहून त्यांनी त्याला पालखी व्हायला सांगितलं. आता जमिनीच्या कणाकणात छोटे छोटे जीव असतात, म्हणून तो खूप हळूहळू पावलं टाकून जात होता. जडभरताची अवस्था अशीच होती. आपल्या पायाखाली किडामुंगी सारखे लहान जीव दबले जाऊ नयेत म्हणून तो 5-6 हात भूमी न्याहाळत पाऊल टाकत होता. त्यामुळे काय व्हायचं, की बाकीच्या जे भोई होते त्यांच्या बरोबर त्याची चाल काही जमत नव्हती आणि पालखीला हिसके बसू लागले. मग जडभरताच्या वागण्यामुळे हे असं होत आहे पाहून त्याला सगळे उपरोधिकपणे बोलू लागले, की हे ओझं उचलण्याचा तुला श्रम होत आहे. हे ओझं एकट्याने फार लांबून वाहून आणलेलं आहेस का? तुझं शरीर तर पुष्ट बळकट आहे. तर त्रास कशाचा होतोय? हे उपरोधित बोलणं ऐकून जडभरताची चाल बदलली नाही आणि राजा म्हणाला, तू जिवंत असून मेल्यासारखाच दिसतो आहे. खरं तर या सगळ्या याच्यावर जडभरतांनी काही उत्तर दिलं नाही, कारण त्याने ते उसनं अवसान घेतलं होतं, की मला काहीच कळत नाहीये म्हणून. आणि मग चैतन्याला विद्वान पुरुष पुष्ट किंवा कृश असं काहीही म्हणत नाही. तू जिवंत असून मेल्यासारखा आहे. म्हणजे जन्म मरण या गोष्टी सर्व विकारी पदार्थांना असतात. धनाची आज्ञा मानत नाहीस म्हणून मी तुला शिक्षा करेन असं म्हणाला. आणि सेव्य सेवक भाव नाही आहे. एका परमात्माच सर्व ठिकाणी असून तोच सर्वांचा स्वामी आहे. असं म्हणून सेवा करून तो दांडग्या मूर्ख मनुष्याप्रमाणे वागत आहे. हे त्याने सांगितलं आणि मग बाह्यरूपी निमग्न आहे, मला शिक्षा करून तुला काय लाभणार, असं त्यानेच तो प्रश्न विचारला. आणि हे सगळं सांगितल्यावर मग त्या राजाला कळलं, की हा खूप महान व्यक्ती आहे. आणि मग त्याने जडभरताचे पाय धरले आणि आपण कोण आहात? मी योगेश्वर कबील मुलींना या संसारात खरं आश्रयस्थान कोणतं हे विचारण्यासाठी जातोय असं सांगितलं. आणि त्याला उत्तर कोणी दिलं, तर त्या जडभरताने दिलं, की वैदिक कर्मकांडाचं ज्ञान हे अंतिम सत्य नाही. साक्षात्कारी पुरुषांनी आत्मज्ञानच प्राप्त करून घ्यायला पाहिजे. अशी ही त्या जडभरताची हे. आपली छान. वेळ पण संपत आली आहे. हो, 6वा श्लोक झालेला आहे. थांबूयात. ते थांबते मी. हा. हो, हो.
खूप छान ताई. इतक्या सुंदर सुंदर गोष्टी होत्या. छान वाटलं. छान वाटलं, छान कंटाळवाणं वाटलं. झालं असेल काय काय ठिकाणी सपस. थोडस नाही 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 नाही